नमस्कार रमेश काका. नमस्कार. आज आम्ही आयण्याला ग्राम मंगल इथे रमेश काका पानसे यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्हाला रमेश काका तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे. तुमचं ग्राम मंगलमधलं काम, त्याच्यानंतर तुमचं एक साहित्यिक अंग, त्याचप्रमाणे तुम्ही प्रोफेसर होतात आणि ठाण्याला बाळकाकांबरोबर असताना तुमचा बराच संदर्भ येत असे. जेव्हा बाळकाका आमच्या घरी येत असत त्यावेळेला बरोबर आहे. असा बराच संदर्भ येत असे. तर आम्हाला पहिलं हे सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे की सुभेदार आणि तुमचं म्हणजे रमेश काका पानसे यांचं नक्की नातं काय? अ, खरं म्हणजे मला सुद्धा आवडेल शोध घ्यायला. कारण माझ्या समस्त्या आयुष्याची जी सुरुवात आहे ना, ती सुभेदारांच्या शुक्रवार पेठेतल्या ज्याला आम्ही शुकात म्हणत असू, त्या शुकात झालेली. म्हणजे असं की आम्ही सगळीच भावंडं बरोबरीची आणि शुक्रवार पेठेत एक मोठं विस्तार असलेलं कुटुंब राहत होतं सुभेदारांचं. थोडी पार्श्वभूमी त्याची आधीची अशी आहे की माझे वडील आणि माझे चुलते हे दोघं सख्खे भाऊ आणि हे त्यांची आत्ते भाऊ, असे ते 6 लोक आणि हे 2 लोक, असे 8ही लोक एकत्र वाढलेले आहेत त्यांच्या लहानपणी. त्यामुळे सख्यासारखं ते नातं आहे. पुढे अर्थातच व्यवसायाच्या नोकऱ्यांच्या निमित्ताने जरी दूर गेले तरी त्या नाते संबंध मात्र कायम राहिला. माझ्या जन्मानंतर मी 2-1 वर्षाचा असताना माझ्या वडिलांचे पुण्यात काही छोटे व्यवसाय सुरू झाले आणि म्हणून आम्ही पुण्यात राहत होतो. ते माझ्या आठवणीतलं नाही, माझ्या आईने सांगितलेल्या गोष्टीतनं मला कळलेलं आहे. आणि सुभेदारांच्याच वाड्यात आम्ही वर्षभर राहत होतो. सुभेदारांचा वाडा तुमच्या डोळ्यासमोर आहे. एका बाजूला 3 मजली पानस्यांचा वाडा, वर मालक राहायचे सदुभाऊ पानसे, पाडळीकर मध्ये राहायचे आणि खाली सगळी सुभेदार मंडळी राहत होती. तसंच समोर एकाच खोलीची बिल्डिंग होती, त्याचेही 3 मजले होते. तर तिथल्या खालच्या मजल्यावर मी माझ्या आईवडिलांबरोबर राहत होतो किंवा आईवडील मला घेऊन राहत होते असं म्हणू आपण. अच्छा. आणि तेव्हा त्या 2-3 माझ्या आठवणी ऐकिवातल्या सुभेदारांच्यात त्या प्रसिद्ध आहेत, विशेषतः माझ्या पिढीच्या सुभेदारांच्यात फार. तर ते म्हणजे असं आहे की मला तूप खूप आवडायचं आणि मी बाई म्हणजे मोठ्या आई तुमच्या त्या घरात असायच्या, स्वयंपाकघरात 24 तास तिथे जायचं आणि त्यांच्या फडताळातलं तूप चोरायचं आणि मी संडासात जाऊन ते खात बसायचो. पुढे काही व्यवस्था नव्हती त्यामुळे संडासात तुपायचं भांडं सापडलं की समजायचं रमेशने पळवलंय. अशा तऱ्हेची एक आठवण माझ्याविषयीची प्रसिद्ध आहे. दुसरी आठवण आईनेच सांगितलेली आहे. आम्ही खाली राहायचो, मध्ये नानांची खोली होती, सुभेदार मोठे भाऊ सुभेदारांचे, आणि सगळ्यात वर बासी मर्ढेकर राहत असत. पाडळीकरांची बायको ही मर्ढेकरांची सख्खी बहीण आणि मर्ढेकर तिथे राहत होते. त्यामुळे आमच्या डोक्यावर मर्ढेकर राहत होते. आणि आई आठवण अशी सांगते, मी 1.5-2-2.5 वर्षाचा मुलगा तिथे जिन्यात खेळत असे आणि मर्ढेकर जाता येता मला असे बाजूला करून ठेवत असत, असं डोक्यावर हात जरा फिरवत असत आणि जात असत आपल्या कामाला. एक लहान मूल बघ खेळतंय बसलंय असं. तेव्हापासून आई मला सांगते, तुझ्या डोक्यावर मर्ढेकरांचा हात आहे. मला तो आनंददायक वाटतं कारण मर्ढेकर हे माझे आवडते कवी आहे. हे सगळं सुभेदारांच्या वाड्यात घडलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून माझ्या तरुणपणापर्यंत सुभेदारांकडे जाणं येणं खूप होतं. दर सुट्टीत मी पुण्याला जात असे. माझे चुलते पानसे बाबूराव तेही पुण्यातच राहत होते, विनोद नल्लू हे सगळे आम्ही बरोबरीचे आणि सुभेदारांकडची सगळी मंडळी मित्रमंडळी बरोबरीची. स्वयंपाकघराच्या शेजारची जी खोली होती ना ती सगळी आम्हा पोरांची असायची आणि तिथे प्रामुख्याने आमचा वावर असायचा आणि मग अर्थातच खेळण्यासाठी इतर ठिकाणी. आनंदाचा काळ होता तो. म्हणजे मी असं म्हटलं की माझ्या आईचा मी एकुलता एक मुलगा, आईला अशी एक काळजी वाटत असावी कदाचित की माझ्या सामाजिकीकरणाचं काय. अलीकडे तर त्या मुद्द्याला खूप महत्त्व आलं आहे शिक्षणात. हे सामाजिकरण फार सोपं होतं त्या काळात की एकत्र कुटुंबात पाठवून द्यायचं पोरांना की झालं. म्हणजे माझ्या सामाजिकीकरणाची सुरुवात सुभेदारांच्याकडे झाली आहे असंही मी मानतो. आणि चौथी गोष्ट अजून मला आठवत आहे, मी ठाण्यात राहायचो. पुढे पुण्यात गेलं की पहिलं काम असायचं शुकात जायचं, माडीवर जायचं आणि नानांच्या पुढे मांडी घालून बसायचं.
आणि मग ते चौकशी करायची, त्याची उत्तरं द्यायची. हं, मोठं गोड व्यक्तिमत्व, हं, शांत व्यक्तिमत्व हं. आणि असा एक दरारा वाटायचा हो, हो. त्यांचा. तो माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. हं, आता ही कोणीच मंडळी नाही आहेत, सगळेच भावंडं गेलेली आहेत. हं. पण त्यांच्या माझ्याकडे खूपच आठवण आहे. म्हणजे सुभेदारांचे 6 भाऊ आणि आमचे 5 2 अशा 8ही जणांच्या स्वतंत्र तुम्ही मुलाखती घेऊ शकाल एवढी मला त्यांची माहिती आहे. अरे वा. म्हणजे मला आठवत आहे नानांची खोली वरची, पण वरची. भाऊ हं, रस्त्याच्या शेजारी असलेल्या खिडकीत भाऊ बसलेले असायचे, ती त्यांची जागा असायची. हं. आणि भाऊ काका पोस्टात काम करत हो. होते. एक छोटीशी आठवण सांगतो. भाऊ काकांची 2 वैशिष्ट्ये लक्षात आहेत. हं. आम्ही पाहुणे पोरं गेलो की एक छोटीशी गोळी हातावर ठेवायचो. श्रीखंडाची गोळी. त्यामुळे ती गोळी खायला भाऊ म्हणजे भाऊ आवडायचे का तर गोळी मिळायची. बाकी भाऊंची भीती वाटायची. हं. दुसरी एक आठवण आहे दिवाळीची माझी. बऱ्याचदा दिवाळी मी पुण्यात केली आणि पुण्यातली भाऊबीज ही पुन्हा शुकात व्हायची म्हणजे सुभेदारांकडे. कारण सुभेदारांकडे पोरं पोरी खूप. हं. मी एकटाच जरी असलो तरी एवढी भावंड आणि त्याचं व्यवस्थापन भाऊ काकांकडे असायचं. हं. भाऊ काका काय करायचे, एकीकडे सगळ्या मुलींची अशी ओळख करून ठेवलेली असायची हं. आणि आम्हा मुलांची ओळख अशी लांब म्हणजे भावंडांची हो. सगळ्या. आणि भाऊ काका मध्यभागी बसलेले, मग तिथे ओवाळणं व्हायचं पुढे. हं. आम्ही जायचं, भाऊ काकांच्या शेजारी आलो की भाऊ काका एक 4 आण्याचं नाणं होतं तेव्हा पावली, ते 4 आण्याचं नाणं आमच्या हातात द्यायचे. मग तिथनं कोण आलं, बहीण विमल आली, ती ओवाळायची की तिला ते 4 आणे घालायचे. मग भाऊ दुसरे मला 4 आणे द्यायचे. हं. मग ती कोण आली, अक्का आली, तिला द्यायचं. हं. मग अशा तऱ्हेनं प्रत्येक बहिणीने ओवाळायचं, भाऊंनी 4 आणे आम्हाला द्यायचे, ते त्या मुलींना द्यायचे. आता त्यात कसं व्हायचं, हे सगळेच जण आम्ही करायचो. हं. त्यामुळे त्यांच्या थाळीत प्रत्येकाने आपापले उचललेले मुठभर नाणी पावल्या होती. मिळायच्या, नाणी मिळायची ती. आमचे भाऊ काका काय करायचे, ते पूर्ण झालं की सगळ्यांकडे नाणी घेऊन ताब्यात ठेवून द्यायचे. गमती जमती खूप होत्या. हं. साधारणतः तारुण्यातली काही दिवस माझे सुभेदारांकडे गेलेले आहेत. नंतर बाहेर पडलेल्या सुभेदारांपैकी जे जे मुंबईच्या बाजूला होते त्यांचे माझे संबंध खूपच जवळचे आणि कायम राहिले. उदाहरणार्थ लालू काकांची सगळी हो. मुलं म्हणजे जयंत आहे, प्रकाश आहे, नंदा आहे, हं. या सगळ्यांचे माझे संबंध राहिले. तर प्रकाश तर ठाण्यातच होता, बाळ काका होते. बाळ काका होते. हं. म्हणजे ह्या सगळ्यांची एक संबंध माझे राहिले. पुन्हा बाळ आणि मी आम्ही अर्थशास्त्राचे एकाच- प्राध्यापकच होतो. हं. त्यामुळे आमच्या त्याही कारणाने भेटीगाठी येत असत. हं. सुभेदार हे आम्हाला आमच्या कुटुंबाचाच भाग होता किंवा मी उलटं म्हणतो हं. आणि ते जास्त खरं आहे की सुभेदारांच्या कुटुंबाचा आम्ही एक भाग होतो. हां. असं आमचे नातं होतं ते. हां, खूप सुंदर वाटलं. आम्हाला बऱ्याच वेळेला पानसे काका म्हणजे आमचा एक असा गैरसमज होता सगळ्यांचा, आमच्या बहीण भावांचा, की पानस्यांचा जो वाडा होता हम्म. तो वाडा पानस्यांचा होता. 355 शुक्रवार पेठ. हम्म. तर त्याला शुका तुझे म्हणून तुम्ही शुका, संबोधताय. तर हां. आम्हाला असं वाटायचं की ते पानस्यांचा तुमचा काहीतरी संबंध नाही आहे. नाही, तर काय आहे, पानसे तसे आमच्या व्यतिरिक्तही अनेक आहेत. हां. तो वाडा सदुभाऊ पानस्यांचा होता. सदुभाऊ पानस्यांचं आमचं काही नातं नव्हतं. हं, हं. त्याची एक प्रथा होती बरं का. म्हणजे तेही सोनवरीचे, आम्ही सोनवरीचे. सोनवरी म्हणजे सासवड जवळचं एक छोटंसं गाव. हं. हे आमचे पूर्वज भिवराव पानसे तोफखानेवाले, त्यांना भेट मिळालेलं, आंदण मिळालेलं ते गाव होतं आणि सगळे पानसे आहेत तिथे. हं. पण पानस्यात 2 भेद आहेत. एक मोठा शनिवार वाड्यापेक्षाही मोठा वाडा आहे आमचा तिथे हं. आणि त्या वाड्यातले पानसे हे खरे पूर्वजांचे वारस. आणि वाड्याबाहेरचं वेगळं. वाड्याबाहेरचे पानसे हे वेगळे अच्छा. पानसे. हं, हं. सदुभाऊ वाड्याबाहेरचे होते. अच्छा. पण नात्या गोत्यात ज्याचा कुठे संबंध यायचा नाही. हं. जेवढी आमची जवळीक सुभेदारांची होती तेवढीच त्या पानस्यांची सुद्धा होती. पुन्हा त्यांचा मुलगा हं. मधू हं. हा मुंबईत राहायचा. हो, हो. मधूची बायको माझी विद्यार्थिनी होती, हो, हो. तिला मी शिकवायचो हं. आणि त्यामुळे मधूकडे जाणं येणं आमचं म्हणजे तुम्हाला सांगतो की त्या वाड्याशी संबंधित सुद्धा माझ्या काही आठवणी आहेत. शुक्रवार पेठेतल्या हा, वाड्याला कारण बरोबर. जसं मार्ढेकरांचं हं. सांगितलं तसं पाडळीकरांचं. आता पाडळीकरांची सुद्धा 2 मुलं डोंबिवलीत राहिले. हो, हो. म्हणजे हळूहळू तुमच्या लक्षात येईल की सुभेदार आणि पानसे वाडा पण सुभेदारांचा अधिक हं. वास्तव्य असलेला असे फुटत फुटत गेले हं. आणि त्यातला एक प्रदेशात संबंध मुंबई प्रदेश म्हणू आपण त्याला, नक्कीच. ठाणे असा डोंबिवली त्याच्यामध्ये सगळीकडे झाला. आले आणि त्यांच्याशी आमचं सख्य खूप. लालू काकांची आमचं सख्य शेवटपर्यंत राहिलं. हो, हो. हां, रमा काकूंचा प्रेमळपणा माझ्या
बायकोनी अनुभवलाय हम्म. आणि लालू काकांचा प्रेमळपणा मी अनुभवलेला आहे. त्यांच्या फार सतत आमच्याकडे येत वेगळ्याच, असत. किस्से होते. मग त्यांचे आमचे खूप शुक्रवार पेठेमध्ये म्हणजे मी जेव्हा शुक्रवार पेठेत तर जवळजवळ इयत्ता 10वी पर्यंत राहिलेलो आहे. म्हणजे सुट्टीमध्ये जात असतो हम्म. उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये. तिथे एक विहीर होती. हम्म. तुम्ही राहत होतात समोर हो. डाव्या साईडला एक माहिती विहीर मला. होती आणि बकुळीचं एक झाड होतं हम्म. प्रसिद्ध असं. हम्म. तर त्यावेळेचे गणपती किंवा दिवाळीचे उत्सव या संदर्भामध्ये आम्हाला तुमच्या वेळेचं आम्हाला किल्ला असेल करत असाल किंवा आकाशकंदील करत असाल किंवा नाही, गणेशोत्सवामध्ये. तसं पुढे होत असे. हम्म. पण मी साधारणतः आमच्यातली घरची प्रथा अशी होती की त्या भाऊबीजेला जायचं तिकडे, कारण हा. मला सख्खी बहीण कोणी नाही, हां. हम्म. म्हणून आम्ही तिकडे जायचो. हम्म. पण सगळे दिवाळीचे दिवस जायचोच असंही नाही. पुढे पुढे असं झालं, मी ठाण्यातल्या अनेक संस्थातनं गेलो, म्हणजे माझ्या लहान वयात म्हणून 14 वर्षाचा 15 वर्षाचा, तेव्हा किल्ल्यांच्या स्पर्धा ठाण्यात हो, भरत हो. असत. साहजिकच अशा गोष्टीत मी रमलो. हम्म. त्यामुळे सुभेदारांच्या वाड्यातल्या अशा तऱ्हेच्या उत्सवाला मी मुकलो. ओके. हां, म्हणजे त्यात नव्हतो मी हम्म. असं. तसंच आमच्या माहितीनुसार एक अंकुर नावाचं एक मासिक प्रसिद्ध होत असेल हम्म. आणि मला वाटतं तुमची एक कविता त्याच्यामध्ये हो. प्रसिद्ध झाली होती. तर त्या संदर्भामध्ये तुमची काय आठवण आहे? त्याचं काय आहे, मी तेव्हा 10वीत होतो हम्म. आणि प्रभाकर काकांनी हां. तुम्हाला हे दिलं. बरोबर आहे, सूचना. प्रभाकर हा सुभेदारांमधला Administrator. आमच्या सगळ्यांचा मोठा भाऊ. हां. हां, त्यामुळे तो एक आम्हाला आवडायचा आणि तो साहित्यातला होता. हां. त्या साहित्याची आवड होती, हां. त्यामुळे त्याच्याकडे आम्ही आदराने पाहायचो. हम्म. आणि त्याचा मला निरोप आला की असं आपलं मासिक या वर्षीचं काढणार होत आपण, हस्तलिखित असायचं बरं का ते. हस्तलिखित. आणि तू तुझं काहीतरी कथा कविता पाठव. हम्म. तेव्हा मी एक कविता लिहून पाठवली. हम्म. सारेच जुने काय नवे, दृश्य अनेक अर्थ एकच. हम्म. सारेच जुने काय नवे, दृश्य अनेक अर्थ एकच. अशा सुरुवातीची कविता आहे ती. थोडीशी विसरली माझी. हां. त्याच्यानंतर काय घडलं त्या कवितेनंतर? नाही, कवितेचं असं आहे की ती कविता खूप गंभीर कविता होती. हां. म्हणजे माझ्यासारख्या 10वीतल्या मुलाकडनं अपेक्षित हां. नसलेली अशी ती कविता हां, होती. हां. आणि अतिशय पूर्ण सुसंगत अशी सुंदर कविता होती. हा, 1957, 58 वर्षाचे नाव नव्हे, वर्ष तसेच मागल्यासारखेच. हां. उगवतो सूर्य रोज तसाच चंद्र, चांदणे अगदी तशाच झाला. हम्म. तेच वारे फक्त पुन्हा पुन्हा वाळतात. किरणे नवी वाटते, किरणे नवी पण प्रकाश तोच, घर तेच. हम्म. सप्तसागरात सतत फुटतात त्याच लाटा, जुन्याच पाण्यावर प्रेम संसार सारे करतात, फक्त वेगळ्या व्यक्तींबरोबर. क्या प्रेमही ते, संसारही जुना, मग फरक कुठे भूतात नि वर्तमानात. प्रगती करायची पण कुठे, हम्म. प्रगती करायची म्हणजे सुधारायचा मानव. हम्म. कृती नव्हे, हे आकृती नव्हे कृती. कृती. हम्म. सर्वांना समान हक्क, सारखेच महत्व, समान स्थान, सारखाच मान. प्रगती करायची इथं हम्म. सलोकतेपासून सायुज्यतेपर्यंत. हम्म. जग ही एकच मूर्ती कल्पायची. ही अशी माझी मोठी कविता. हम्म. 1-2 ओळी माझ्या विसरल्याही असतील हम्म. त्यातल्या आता. हम्म. परंतु ही कविता जेव्हा त्यात छापली गेली तेव्हा नाना, छापेकर, पुराणिक ही जी त्याकडे टेक्स्टबुक तयार करणारी जी मंडळी, नाना म्हणजे आपले सुभेदार, हो. म्हणजे ह्या सगळ्यांच्या बैठकीत त्याचं वाचन झालं. हम्म. आणि ते आश्चर्य व्यक्त करत होते की यांना, या मुलाने इतकं सुंदर काय दिलं. आता ते याचं कारण माझ्या पुढे आपल्या आंबेडकरांनी लिहिलं Constitution of India. कॉन्स्टिट्यूशन, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलिडली रिझॉल्व्ड प्रिएम्प्ट. तर ते माझ्या डोळ्यासमोर होतं. हम्म. आणि विचारात हे होतं. हम्म. बरं, माझा तो काळ मुंबईतला असा होता की भोवती अनेक राजकीय पक्ष उदयाला येत होते. हम्म. कम्युनिस्ट पक्ष ताकदवान होता. आणि मी ह्या सगळ्या पक्षांच्यात फिरून आलेलो. डावे. सगळ्यांची व्याख्यान ऐकायची. डांग्यांचं व्याख्यान ऐकणं म्हणजे आनंद होता, आणि दुसऱ्या बाजूला नागगोऱ्यांचं भाषण ऐकणं हाही आनंद होता. हम्म. तर ह्या सगळ्या वातावरणाने आम्हाला काही एक विचार दिले गेले, हम्म. आणि तुमची विचारांची बैठक त्यामुळे ती बसत गेली. बचत आणि गेली. मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल थोडीशी आम्हाला कल्पना द्या. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट आहात हे आम्हाला कल्पना आहे. हां, ते आणि मग- अनेकांना नाहीये. हां, ते अनेकांना नाहीये. तर तेही तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुमचा तो प्रवास प्रोफेसर म्हणून कसा झाला? त्याचा
असं झालं की माझे जवळचे मामा, माझे सगळे मामा विद्वान. बापू मामा हा त्यांच्यातला लहान, आणि त्याचं आणि माझ्यातलं अंतर वयाचं हे त्यांचा मुलगा आणि मी ह्याच्यातल्या अंतरापेक्षा कमी होतं. त्यामुळे मी त्या एकटा तो मामा असा होता की ज्याला मी ए म्हणायचो, बाकी सगळे अहो होते. आता मामांचं आयुष्य मी रोज जवळनं पाहिलेलं आहे. आमचं खूप प्रेम होतं, सख्य होतं. त्याच्या कुठच्याही अडचणीला मी उभा राहत असे. अशा वेळेस ते इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर झाले. माझी इच्छा होती इकॉनॉमिक्सचं प्रोफेसर व्हावं, आणि म्हणून मग मी बी एला थर्ड क्लास मिळवल्यानंतर असं लक्षात आलं की आता एम ए सेकंड क्लास मिळालाच पाहिजे. म्हणून मी पुण्याला गेलो. सर्व खेळ सोडले, मैत्री सोडली, मुलीशी संबंध नाही, काही नाही, असा कोरडा माणूस मी झालो. आणि 2 वर्ष अभ्यास केला, अफाट अभ्यास केला, आणि एम ए सेकंड क्लास घेऊन पास झालो. पास झाल्यावर मुंबईत आलो. एक बारीकशी नोकरी एका कंपनीत केली, आणि मग मला कॉलेजमधली एका प्राध्यापक म्हणून मिळाली. ती केली 1 वर्षात. पण माझा पायगुण त्या कॉलेजला असा होता की मी 1 वर्ष झालं माझं तेव्हा ते कॉलेजच बंद झालं. त्यामुळे मी बॉम्बे युनिव्हर्सिटीत गेलो. तिथे मला फेलोशिप मिळाली, आणि तिथे 1 वर्ष राहिल्यानंतर मी SNDTत मला नोकरी मिळाली. आणि माझ्या आयुष्यातली पहिली क्रांतिकारक घटना अशी की प्राध्यापकीमध्ये सुद्धा मी पहिल्याच दिवशी जो लागलो तो पोस्ट ग्रॅज्युएट लेक्चरर म्हणून लागलो. हे कठीण होतं. 10 वर्षाचा खरा नियम असायचा. 10 वर्ष ग्रॅज्युएशनला शिकवल्यावर तुम्ही मग पोस्ट ग्रॅज्युएटला शिकणार. आमचं नशीब लवकर. त्यामुळे माझे सर वगैरे, म्हणजे आता तुम्हाला काही सगळ्यांना माहिती असेल नाही, गोखले इन्स्टिट्यूटचे दांडेकर, विम दांडेकर काय, रथ काय, किंवा तिकडे दातवाला काय, हे सगळे, दातवाला मुंबई युनिव्हर्सिटीचे प्रमुख, हे पुण्याचे प्रमुख. दांडेकरांची अर्थक्रांती नावाची ती वेगळी आहे, ती दांडेकरांची नाही, ती अर्थबोध नावाची एक बिल्डिंग आहे. तर तिथेही मी पुढे काम केलं, मोठी बिल्डिंग आहे. पण मुद्दा असा की यांच्या बरोबरीने जाऊन बसलो पुन्हा सिनेटवर, सिंडिकेटवर, बोर्ड ऑफ स्टडीचा अनेक वर्ष चेअरमन, असे सगळे जे काही सोपस्कार चांगले व्हावे लागतात प्रोफेशन मधले, ते सगळे माझे झाले. फार लहान वयात झाले माझे. त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या कारकिर्दीमध्ये नक्कीच झाला. मी MA केलं, मग लॉ ही केलं. लॉ केलं म्हणजे वकिली करायचा उद्देश नव्हता, पण लॉची मला जरा अशी आवड निर्माण झाली होती की आपल्याला माहिती पाहिजेत गोष्टी. त्याचा पुढे आयुष्यात खूपच उपयोग झाला. वेगवेगळ्या संदर्भात. अगदी आत्ता सुद्धा 2 गव्हर्नमेंटच्या कमिट्यांवर मी लॉ सेक्रेटरीशी वाद घेऊ शकलो, आणि त्यांना हे असं नसून असं असायला हवं हे मी सांगू शकलो. हे माझ्या लॉच्या ज्ञानात. नक्कीच प्रत्येकाने कायद्याचं ज्ञान असणं हे गरजेचंच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही या ग्राममंगलच्या या संपूर्ण याच्यामध्ये आलात. तसंच तुम्ही मला वाटतं सल्लागार म्हणून सुद्धा महाराष्ट्र जी बाल शिक्षण जे कार्य आहे तसं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक संस्था निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मी जेव्हा इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर होतो तेव्हा महाराष्ट्रातली मराठी अर्थशास्त्र परिषद मी निर्माण केली. आज त्याचे जवळजवळ 25,000 सदस्य आहेत. मला कोणी तिथे आता ओळखत नाही, पण ती माझ्या घराही जन्माला आलेली संस्था आहे. नंतर मी ग्राममंगल संस्था निर्माण केली, ती तुम्हाला माहिती. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद निर्माण केली, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद ती निर्माण केली. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था परिषद, म्हणजे महाराष्ट्रात सामाजिक काम करणाऱ्या सगळ्या संस्थांचं एक संकुल केलं, आणि ती संस्था मी निर्माण केलेली आहे. त्यानंतर ट्रायबल युथ होम इंडस्ट्री ट्रस्ट, ती संस्था निर्माण केलेली आहे. याचा अर्थ मी त्या क्षेत्रातल्या अनेक संस्था, आणि त्या सगळ्या आज आहेत, सुदैवाने अस्तित्वात आहेत अजून, जरी मी त्या प्रत्येक संस्थेत नसलो तरी इस्टॅब्लिश केल्या तुम्ही. चांगलं लागलं. तर त्यामुळे या संस्था निर्माण होणं आणि ते त्या क्षेत्रातल्या कामासाठी निर्माण होणं हे काम. मग पुढे मी अधिक संबंध शिक्षणात आला, आणि शिक्षणात सुद्धा बालशिक्षणाकडे वळल्यानंतर मग या बालशिक्षण परिषद काय, ग्राममंगल काय, अशा संस्थांकडे अधिक लक्ष दिलं. बाकीच्या संस्था इतर लोक सांभाळत राहिले. अनुताई वाघांचा वगैरे नंतर तो संपर्क आला. आता आपण थोडंसं साहित्य या तुमच्या विषयाकडे येऊया. तुमचं साहित्यिक अंग हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. एखादी कविता किंवा तुमचं साहित्याबद्दलचं लिखाण कशा प्रकारचे आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला, अनेक पुस्तकं आम्ही काल पाहिली, परवा पाहिली,
आपण चर्चाही केली. तर त्या संदर्भात किंवा एखादी कविता जरी ऐकवली तरी आम्हाला आवडेल. गंमत अशी आहे की साहित्याची आवड मला माझ्या घरातनं लागली. माझ्या घरात वाचनाची सवय होती. आई माझी जबरदस्त वाचणारी होती. अगदी अखेरपर्यंत तिचं वाचन अफाट होतं. मी असं म्हणायचो अनेकांना, मित्रांना, साहित्यातल्या क्षेत्रातल्या लोकांना सांगायचो की जर का महाराष्ट्रात मोजणीच गेली तर पहिल्या 10त माझी आई बसेल, इतकं तिचं वाचन असायचं. हा वाचनाचा संस्कार तिनं लहानपणापासून केला माझ्यावर. त्यामुळे ती एक आवडच राहिली. आणि ठाण्यात साहित्यिक संस्थांमध्ये मी जसं जायला लागलो तसं माझी त्या दिशेनं होणारी प्रगतीला मदत व्हायला लागली. तिसरी गोष्ट, माझं आयुष्य फार वेगळं गेलेलं आहे. साहित्यिकांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्याला मी काय करू? मी तुम्हाला मर्ढेकरांची एक गोष्ट सांगितली. परंतु मी रुईया कॉलेजमध्ये होतो. कोण कोण शिकवायला होते मला? त्या काळातले प्रसिद्ध जबरदस्त साहित्यिक हे माझे सर किंवा बाई होते. शांता शेळके माझ्या शिक्षिका होत्या. राशम वाळिंबे त्या काळातले संस्कृत आणि मराठीचे प्रसिद्ध विद्वान, ते माझे सर होते. R.R. देशपांडे म्हणून ते सर होते माझे संस्कृतचे. नंतर V.H. कुलकर्णी नावाचे साहित्यिक त्या काळातले प्रसिद्ध, ते माझे सर होते. विंदा करंदीकर मला शिकवायला होते. श्रीपू भागवत मला शिकवायला होते. एवढी मोठी मंडळी ही सगळे असल्यावर पडणारच. मी त्या गोटातच असायचो. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, मला मर्ढेकर समजावून घ्यायचा होता. त्या लहानपणची गोष्ट सोडा, पण मर्ढेकर समजावून घ्यायचा होता. आणि श्रीपू भागवत MA ला मर्ढेकर शिकवत होते. म्हणून वर्षभर मी BA करत असताना त्यांची MA ची लेक्चर्स ऐकायला जायचो. संध्याकाळची असायची तेव्हा. याचं कारण असं की हा आवड, आणि त्यातनं मी घडत गेलो असं म्हणूया आपण. संस्कार होऊन गेले. आता कविताच म्हणताय तुम्ही. कविता मी आयुष्यभर लिहित गेलो. माझ्या 700-800 हजार कविता असतील, मोजल्याही नाहीये. पण कविता लिहिणं हा माझा आनंदच होता. माझी पहिली कविता वयाच्या 10व्या वर्षी लिहिली मी. आणि आता पहिली कविता कोण कशावर लिहितो? तर आईवर लिहितो. हे आई, बसलो मी एकला, येते तुझी आठवण, अन मग डोळे जाती पाणावून. तुझ्या ग सहवासात गेले रम्य बालपण, आठवून ते दिन मन जाते हे लावून. आणि ही कविता मी आईलाच ऐकवली. मी तेव्हा 10 वर्षाचा. आई म्हणली, म्हणजे मला मारून टाकलंस काय तू आता? की जी आयुष्याच्या अखेरीला लिहावी अशा तऱ्हेच्या आशयाची कविता. पण कविता लिहिणं हा महत्त्वाचा भाग होता. आशय हा फारसा महत्त्वाचा नव्हता. आणि मग आम्ही लहानपणी मासिक काढलं होतं, मी आणि माझा मित्र कोणकर म्हणून, सवंगडी नावाचं मासिक काढणं. आता हे मासिक आम्ही वयाच्या 10व्या-12व्या वर्षी काढणं हाच मोठा एक म्हणजे हे साहित्यिक अंग असल्याचं लक्षण होतं. त्याच्याही होतं, माझ्याही होतं. तोही मोठा साहित्यिक झाला. त्याची 150 पुस्तकं झाली, नाटकं झाली त्याची, ती स्टेजवर आली. मी लेखन केलं. पुढे असं झालं की कवितेचंच वेळ राहिलं. आणि इतकी आवड होती की मी पुढे प्राध्यापक झाल्यानंतर अनेक वर्ष, खरं तर मध्ये मी महाराष्ट्रभर हिंडलो. मी ग्रंथालय समितीवर होतो महाराष्ट्रातल्या. आणि त्यांच्या वतीनं खेडोखडी पोतं खांद्यावर घेऊन पुस्तकांचं प्रदर्शन लावत हिंडलेलो आहे. का? तर साहित्याचा प्रसार. कळत कमी होतं, पण करावंसं वाटत होतं. असं ते वय होतं. उमेद होती. त्यामुळे तो एक भाग आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षात मी पुस्तकांचं दुकानही काढलं. लायब्ररीतनं मी कामं केली. अनेक संस्थांवर, लायब्ररीसारख्या संस्थांवर, ठाण्याची नगर वाचन मंदिरावर अनेक वर्ष होतो. तिथली एक बारीकशी आठवण जाता सांगतो. नगर वाचन मंदिराच्या कमिटीवर मी होतो. आणि आमचेच लोक पुण्याला गेले प्रभाकर पाध्यांना भेटायला. तेव्हा नुकतंच प्रभाकर पाध्यांचं सौंदर्यशास्त्रावरचं पुस्तक आलं होतं. आणि ते गाजलं होतं तेव्हा. कारण त्याच्या आधी मर्ढेकरांचं होतं, त्याच्यानंतर अनेक वर्षांनी राभा पाटणकरांचं होतं सौंदर्य मीमांसा म्हणून, आणि त्याच्यानंतर सौंदर्यानुभव म्हणून पाध्यांचं पुस्तक आलं होतं. आमची मंडळी गेली पुण्यात पाध्यांना भेटायला. आणि त्यांना त्यांचं ह्या विषयावर व्याख्यान ठरवायला ते गेले होते. ते म्हणले, येईन मी व्याख्यान ठाण्यात नगर वाचन मंदिरात येईन म्हणाले. पण ते म्हणले, अरे त्याचं असं आहे, माझं पुस्तक किंवा माझी सैद्धांतिक भूमिका कळायला मर्ढेकर आणि पाटणकरांची भूमिका काय आहे आणि माझी कशी वेगळी आहे हे कळायला पाहिजे. तर तुम्ही असं करा, कोणाचं तरी असं भाषण ठेवा की ते हे सांगतील. ते म्हटले, असं आता कोणाचं सांगणार? आता माझी पाध्यांची अजिबात ओळख नव्हती. मला पाद्य खूप माहिती होते, पण पाद्यांना मी माहिती आहे हे मला माहीत नव्हतं. पाद्यांनी सांगितलं होतं, रमेश पानसे कोणी आहेत, ते ठाण्यातच राहतात का? तर म्हणाले, हो, ते आमच्या कमिटीवरही आहेत. पण त्यांना सांगा, ते करतील.
आता हा असा विश्वास त्यांना का वाटला हे मला माहीत नाही. सौंदर्यशास्त्र पुन्हा ते झालं. आव्हान घेणं हा माझा स्वभाव आहे. कुठल्याही क्षेत्रात मी आव्हान घेतो. त्यामुळेच त्या गोष्टी हा घडतात. म्हणजे मी आव्हान घेणारा तसंच मला माणूस. वाटतं एक तुम्ही आठवण सांगितलीत की रेडिओवरती तुम्ही हे काय कविता त्याचंही आम्हाला एक कथन ऐकायला आवडेल. फार छान कथन आहे ते. नाही कसं होतं माहिती का, एक थोडीशी आक्रमकता असते. म्हणजे असं आहे की मला प्राध्यापक झालो, लिहावंसं वाटलं, मग मी हरित क्रांतीवर 3 लेख मी मामाने मिळून लिहिले आणि हे लेख घेतले आणि मी म्हटलं आता आपण रेडिओवर भाषण करू. कोण कशाला पाहिजे. मी गेलो रेडिओवर, तिथे पाहिलं तर मंगेश पाडगावकर होते तिथे प्रमुख. त्यांच्यापुढे जाऊन उभं राहिलो. म्हटलं माझं नाव रमेश पानसे, मी SNDT मध्ये प्राध्यापक आहे, अर्थशास्त्र हा माझा विषय आहे आणि मी अर्थशास्त्रावर भाषणं देऊ शकेन. अरे वा म्हणाले, आम्हाला कमीच पडतात माणसं, बरं झालं या म्हणलं. मग त्यांच्यापुढे मी ते ठेवलं, हे 3 लेख आहेत, याच्यावर पहिलं भाषण मी करतो. जरूर करा म्हणाले. केव्हा कराल म्हटलं आत्ता. हातात आहे सगळं तयारच होतं आणि डोक्यात सगळंच होतं. लाईनीने काय एक अर्धा तास बोलायचं होतं. मी बोललो. त्यांना ह्याचा आश्चर्य वाटला की इतका तातडीने कुठलाही कागद हातात न घेता बोलतोय हा माणूस. पुढे त्यांनी ते लिहून लिहायला लावलं मला, तो वेगळा विषय, कारण त्यांना ते लागतं म्हणून टेक्निकल. पण तेव्हा त्यांनी माझं एक कौतुक केलं. ते म्हणले की अहो तुमचा आवाज ना इतका सूट होतो या रेडिओला, येत जातो मी. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 10 वर्षात मी जवळजवळ 100 ते 150 कार्यक्रम रेडिओवर बसवले. अरे वा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बसवले. रेडिओशी एक सलगीत झाली होती माझी. त्या काळात TV नव्हता. तुमच्याबरोबर तुम्ही लोक वाचला तो वेगळा विषय चांगला. आमचा एक त्याच्यावरती असं एक हे आहे की तुमची काही ऑडिओ बुक्स तयार व्हावीत असं एक डोक्यामध्ये एक येत आहे. तो कारण तुमचा अनुभव आणि तुमचा मराठी मध्ये सगळं शिक्षण पद्धती जी तुम्ही आणली, जी पूर्ण फ्रेमवर्क आणि ती मॉडेल्स बनवली आणि ती मॉडेल्स आज महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये सगळीकडे वापरली जात आहेत. तर त्याची ऑडिओ बुक्स बनवावी असा एक आम्ही विचार तुमच्यापुढे मांडतोय. तसंच तुम्ही काही पुस्तकांचं संकलन करून त्याचं तुम्ही एक पुस्तक केलंय. त्या संदर्भात थोडंसं शेवटाला जाताना सांगितलं तर छान. काय आहे, ग्राममंगल ही माझी संस्था. अखेरपर्यंत मी आजपर्यंत ग्राममंगलचं काम करत राहिलो. कोविडच्या काळात आमची संस्था भयंकर आर्थिक अडचणीत आली. आमचे पैसे संपले आणि शिक्षकांचे पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती. मग पैसे मिळवण्यासाठी मी घरात बसल्या, कारण कोविड घरात बसून ठेवतो. मग म्हटलं काय करू शकतो. तर मी लोकांना आवाहन केलं की 1000 रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम तुम्ही ग्राममंगलला द्या. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला मराठी हे इंग्रजीमधले न्यूरोलॉजी, न्यूरोसायकॉलॉजी, लिंग्विस्टिक्स या विविध विषयांवरचे पण शिक्षणाशी संबंधित असे 30 ग्रंथ 2000 सालानंतरचे, शेवटचा तर 19वा ग्रंथ आहे. त्यात 2 नोबेल प्राइज विनर लोकांचे ग्रंथ आहेत, अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी यांचे. असं सगळं करून साज चढवलं आणि मग मी त्यांचे परिचय करून दिले. आता हे सगळं शिक्षणात भयंकर उपयोगी असं आहे, कारण ते ग्रंथ वाचणार कोण, संकलन केलं. मी त्याचा सुंदर परिचय करून दिलेले आहेत. तो एक चांगला ग्रंथ माझ्या हातनं 80व्या वर्षाला का होईना पण झालेला आहे. एक प्रयोग तो केलाय. लेखन हा माझा ध्यास राहिलेला आहे. या सगळ्या जडणघडणीत नेहमी आईचा वाटा हा खूप मोठा असतोच. तर याच्यामध्ये या सुशीला काकूंचा तुमच्या आईचा वाटा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संदर्भामध्ये तुमची भावना, तुमचे हे कशा प्रकारे त्यांनी हे केलं हे थोडंसं जरा. माझी आई मगाशी सुरुवातीला सांगितलं बुद्धिमान घरातली होती. ती स्वतः बुद्धिमान होती, विद्वान होती. शालेय शिक्षण कमी होतं, परंतु इतर शिक्षणाने ती खूप पुढे गेली. महिला मंडळातनं ती राज्य पातळीवर गेली. तिनं ठाण्यातली पहिली मोलकर्णींची संघटना बांधली. त्यांची मुलांनी इतर गरीब मुलांसाठी शाळा काढली. ती शाळा आजही चालू आहे. हे सगळं करणारी एक सामाजिक कार्यकर्ती ती होती. एकदा ती निवडणुकीला उभं राहून पडली होती. पण सांगायचं कारण ह्या वातावरणात ती होती. या वातावरणात माझी आई आहे म्हटल्यानंतर तो एक संस्कार आपोआपच आपल्यावर होतो सामाजिक कार्याचा. दुसरं म्हणजे मला एकुलता एक मुलगा म्हणून तिने लाडात ठेवलं नाही.
तर याला नेमके अनुभव दिले पाहिजेत. हम्म. आणि म्हणून मला पोहायला कंपल्सरी गेलंच पाहिजे. संध्याकाळी घरात बसायचं नाही, डास चावतात, हम्म. खेळायला जायचं बाहेर. अशी अनेक वळणं लावली मला ते साहित्याचं. म्हणजे दरवर्षी नवी पुस्तकं आली की पहिलं मराठीचं पुस्तक घ्यायचं आणि त्यातले सगळे धडे, सगळ्या कविता पहिल्या आठवड्यात आमचा दणदण अभ्यास झालेला असायचा. आईचं कवितांचं पाठांतर खूप होतं आणि तोच वारसा माझ्याकडेही आलेला आहे. माझंही कवितांचं पाठांतर खूप आहे. एकदा विंदा करंदीकरांना पुणे ते ठाणे प्रवासात त्यांच्याच कविता संबंध 2 तास 2.5 तास ऐकवल्या मी. आणि ते म्हणले, धन्य आहे तुमची शांता शेळके पहिल्या आणि तुम्ही दुसऱ्या माझ्या एवढ्या कविता पाठ असणार. आणि एक त्यांची कविता त्यांनाच माहीत नसलेली मी सांगितली. अरे म्हणले, ही कुठे आहे कविता? गमती आहेत अशा आयुष्यातल्या. सांगायचं कारण असं आहे की कवितांचा संस्कार, वाङ्मयाचा संस्कार आणि घरात मुक्तता दिल्याचा संस्कार आहे. मला असं लक्षात आलं, साहित्याच्याच क्षेत्रात मुक्तता दिल्यामुळे मी साहित्याच्या क्षेत्रात शिरलो. वाटेल ते उपद्व्याप केले, वाचकं काढली, पुस्तकं काढली, विकली, काय 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 करत राहिलो. हा जो काही भाग आहे याचं कारण मूलतः तुम्हाला साहित्यात रस घेता आला पाहिजे. आणि हा रस मी भरपूर घेत आलो. माझं वाचन चांगलं होतं. पुढे पुढे इकॉनॉमिक्सच्या वाचनामुळे मराठीत वाचन जरा कमी पडलं असेल. पुढे मी शिक्षणातल्या वाचनात उतरल्यामुळे कमी. पण आजही मी चांगली पुस्तकं घेणं आणि वाचणं हा माझा उद्योग चालूच असतो. ह्या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की मी लिहिता झालो. मी कविता तर लिहिल्याच, पण कवितेवर विश्लेषक खूप लिहिलं. कवितेवर मी परीक्षणं खूप. मी मराठामध्ये आत्र्यांच्या काळात मराठामध्ये परीक्षणं लिहित होतो. शिरीष पेंच्या बरोबर काम करत होतो. मग पुढे लोकसत्तेत, महाराष्ट्र टाइम्समध्ये, सगळीकडे शेकडो परीक्षणं मी लिहिली आहेत ग्रंथांची. अर्थात ते ग्रंथ वाचून लिहिण्याची त्या काळात पद्धत होती. पद्धत पण त्या काळात होती. त्यामुळे अशा वाचन झालं. पण लेखन होतं तुमचं. आणि लेखन ही सरावाची गोष्ट आहे. सराव जेवढा कराल तेवढं तुमचं लेखन सुधारतं. म्हणून तुम्ही मला जे विचारलं साहित्याविषयी, तर मी साहित्यिक झालो असं म्हणूया, पण मी प्रसिद्ध साहित्यिक नाही आहे. याचं कारण असं आहे, मी प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये साहित्याच्या क्षेत्रात काही प्रयत्न असे केलेले नाही. माझ्या कविता सुरुवातीच्या काळात मी छापल्या, त्या खूप चांगल्या मासिकातनं छापल्या. परंतु नंतर मी छापणं सोडलं आणि भटकणं सुरू केलं. कविता माझ्या आनंदासाठी मी लिहित गेलो. माझी आई 5 वर्षापूर्वी वारली. ती वारली त्या दिवशी मी पुण्यात नव्हतो. आई पुण्यात गेली आणि मी लांब चंद्रपुरात होतो. आणि चंद्रपुरात हजारो माणसं माझ्यासमोर, अधिकारी आणि शिक्षण तज्ञ आणि शिक्षक जमलेले. अख्खं शिबिर मी घ्यायला उभा आहे आणि आईची बातमी आल्यानंतर मला तिथनं सोडणं अशक्य झालं. बाकी माझ्या मुलांनी, बायकोनी, सगळ्यांनी ते काय ते सगळं केलं. मी रात्री घरी यायला निघालो विमानाने आणि विमानतळावर आलो आणि तिथे तास मला शांत मिळाला. आणि मी एक छोटीशी कविता आईवर लिहिली. तेवढी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि इथे सख्य नावाची. सख्य नावाची, बरोबर आहे. सख्य संपले, 75 वर्षांचे आपले सख्य संपले. मला आईचा 75 वर्ष सहवास मिळाला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. कोण कोणाची काळजी करत होतं, काळजी घेत होतं? कोण कोणाला आधार देत होतं, धीर देत होतं? कोणाच्या विश्वातून कोण नाहीसं झालं, दिसेनासं झालं? सख्य संपले एवढंच खरं आहे. 75 वर्षांचं आपलं सख्य संपलं. एखादा दिवा विझतो तेव्हा मागचं सारं आयुष्य प्रकाशमान होऊन दिसू लागतं. एखादा दिवा विझतो तेव्हा मागचं सारं आयुष्य प्रकाशमान होऊन दिसू लागतं. न दिसलेले बरेच मोती हाती येतात, आपापली कहाणी सांगत विरून जातात. न मिळालेले सारे क्षण गर्दी करून येतात, क्षणात निघून जातात, रीते होतात. एखादा जीव विझतो तेव्हा त्याच्याबरोबर उगवलेलं सारं विश्व मावळून जातं. एखादा जीव विझतो तेव्हा त्याच्याबरोबर उगवलेलं, त्याच्या जन्मापासून उगवलेलं सारं विश्व मावळून जातं. कोण कोणाचं आधी असतं, कोण नंतरही राहतं, कोण कोणाच्या जवळ असतं, जळत असतं,
कोण कोणाला साठवून ठेवतं, आठवत राहतं. सख्य संपले एवढंच खरं असतं. 75 वर्षाचं आपलं सख्य आता संपलं आहे. वा, अतिशय सुंदर अशी कविता केली. मला वाटतं की या नोटवरती तुमच्या ग्राममंगल च्या कार्यासाठी तसंच तुमच्या पुढच्या काही कार्यासाठी शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुम्हालाही दरवर्षी पुन्हा पुन्हा नव्याने माझी मुलाखत घ्यायची इच्छा हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. नक्की. धन्यवाद. 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 थँक्यू. मस्त. छान झाली. अरे या शिक्षकांना फार- माझ्याविषयीची माहिती झाली त्यामुळे हो. सगळंच आहे. आणि मुख्य